पुणे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं शहर. याच पुण्यात हजारो विद्यार्थी आपले स्वप्न घेऊन दरवर्षी या पुण्यात येतात. पण त्याच पुण्यात शिक्षण देणारेच आज रस्त्यावर उतरले आहेत. मी गोष्ट करत आहे सिंहगड कॉलेज ऑफ डेंटल अँड हॉस्पिटल वडगाव बुद्रुकची. तिथले शिक्षक आणि कर्मचारी अनिश्चित काळासाठी आंदोलनावर बसले आहेत. नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. आज मी तुमच्यासमोर एक विषय घेऊन आलेलो आहे, सिंहगड कॉलेज ऑफ डेंटल अँड हॉस्पिटलची. येथील सर्व शिक्षक, नॉन टीचिंग स्टाफ, टीचिंग स्टाफ, कर्मचारी हे सर्व अनिश्चित काळासाठी आंदोलनावर बसले आहेत. हातात फलक, चेहऱ्यावर निराशा आणि मनात एकच प्रश्न, आमचा पगार कधी मिळेल. आंदोलनाचं मुख्य कारण म्हणजे काही महिन्यांपासून थकलेला पगार. सर्व कर्मचारी दररोज कॉलेजला येतात, विद्यार्थ्यांना शिकवतात, रुग्णांचा उपचार करतात, कॉलेजची जबाबदारी पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडतात, पण तरी त्यांच्या हातात त्यांचा पगार मिळत नाही. शेवटी लागते फक्त ती म्हणजे निराशा. एवढं सगळं करून पण काही महिन्यांपासून त्यांचा सगळ्यांचा पगार थकीत आहे. कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा कॉलेज मॅनेजमेंटशी चर्चा केली, निवेदनं दिली, विनंत्या केल्या, पण तरी पण आजपर्यंत कोणताही ठोस निर्णय हाती लागलेला नाही. मग शेवटी एकच पर्याय उरला की तो म्हणजे आंदोलन. आज सर्व कर्मचारी, नॉन टीचिंग स्टाफ, टीचिंग स्टाफ, सर्व कर्मचारी आज आंदोलनावर बसलेले आहे. हा फक्त विषय पगाराचा नाही, हा माणसाच्या भविष्याचा प्रश्न आहे. घर भाडे थकलेले आहेत, मुलांची फी भरायची आहे, कर्जाचे हप्ते डोक्यावर आहेत, पण एक शिक्षक म्हणतो आम्ही विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतो, पण आमचंच भविष्य आज अंधारात आहे. या आंदोलनाचा परिणाम विद्यार्थ्यावरही होतो. क्लासेस बंद, प्रॅक्टिकल रखडले, टेक्निकल ट्रेनिंगवर परिणाम होतो, पण तरीसुद्धा सर्व विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या मागे ठामपणे उभे आहेत. कारण त्यांना माहीत आहे, शिक्षक समाधानी असेल तेव्हाच शिक्षण दर्जेदार मिळतील. आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोप्या आहेत. थकीत पगार त्वरित द्यावा, भविष्याच्या पगाराची हमी द्यावी आणि एक सन्मानाची वागणूक द्यावी. हे आंदोलन पूर्णपणे शांततेच्या मार्गाने चालू आहे. कोणतीही हिंसा नाही, कोणतंही गोंधळ नाही, फक्त एकच आवाज येतो, तो म्हणजे न्यायाचा आवाज. तर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील लोक पगारासाठी रस्त्यावर उतरत असतील तर आपल्याला विचार करायला भाग पडतो की हा प्रश्न फक्त एका कॉलेजपुरता मर्यादित आहे का? हा विषय संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे. आता सर्वांचे लक्ष आहे कॉलेज मॅनेजमेंट आणि सरकार यंत्रणेकडे. न्याय मिळेल का की हाही आवाज दुर्लक्षित केला जाईल? या प्रश्नाचं अजून पण उत्तर आपल्या हातात आलेलं नाही. धन्यवाद.